नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही राज्य सरकारची दुसरी योजना असून या योजनेअगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना चांगलीच गाजली। त्याचबरोबर सोशल मीडियावर मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही सुद्धा चांगलीच व्हायरल झाली। ज्या पाल्यांच्या पालकांपैकी दोनातून एकाचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या पाल्यांना महिन्याकाठी 4,000 रुपये मिळणार असं या योजनेमध्ये नमूद आहे। मग आता ही योजना नेमकी काय आहेत, कितपत सत्य आहेत, नेमका काय प्रकार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल की इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना महिन्याकाठी 4,000 रुपये मिळणार। तर यासाठी पात्रता ठेवली आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही पालकांपैकी एका पालकाचा जर मृत्यू झाला आणि त्या विद्यार्थ्यांचं वय हे 18 वर्षापेक्षा जर कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांना महिन्याकाठी राज्य सरकारकडून 4,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेसाठी काही कागदपत्र, काही पात्रसुद्धा ठेवले आहेत। त्याचबरोबर व्हिडिओच्या थंबनेलवर तुम्ही पाहिला असेल की एक अधिक माहितीसाठी एक संपर्क नंबरसुद्धा दिला आहे। त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला असता याचा अर्ज कसा करायचा, यासाठी फीज किती लागेल, यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील याची संपूर्ण माहिती दिली होती। परंतु मित्रांनो, ही संपूर्ण माहिती खोटी आहेत। ही योजनाच अस्तित्वात नसल्याचं सिद्धसुद्धा झालं। मग आता ही योजना फसली कशी, योजना पकडल्या कशी गेली हे सुद्धा पाहूया। मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की लोकमत पेपरची ही कात्रण असून लोकमत पेपरच्या कात्रणीचा जो मुख्य टायटल आहेत, मुख्यमंत्र्यांचा बाल आशीर्वादच निघाला खोटा, हा मुख्य टायटल असून कोल्हापूरमधील ही घटना आहे। तर कोल्हापूरमधील इचलकरंजीतील एका हायस्कूलनं अस्तित्वात नसलेल्या राज्य शासनाच्या महिन्याला 4,000 रुपये मदतीच्या बालसंगोपन योजनेची माहिती सही शिक्क्यासह दिल्यामुळं पालकांची तारांबळ उडाली। तर जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यावर नेमका काय प्रकार आहेत हा सुद्धा उघडकीस झाला। तर ही योजना अगोदर मध्य प्रदेशची असून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा दोन्हीपैकी एक व दोन्ही पालकापैकी नसलेल्या मदतीची योजना आहे। तो सरकार अशांना दरमहा काही रक्कम देते, त्याची माहिती सोशल मीडियावर फिरत होती। तर ती पाहून इचलकरंजीतील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी त्याचबरोबर पालकांनी या योजनेचा लाभ घेण्याबाबत पत्र तयार केलं। पत्रावर सही शिक्का मारून फलकावर लावलं आणि कुण्या पालकाने फोटो काढून व्हॉट्सअपवर सुद्धा शेअर केला आणि हायस्कूलचा सही शिक्का असल्यामुळं आणि मुख्याध्यापकांची सही असल्यामुळं ही योजना खरी वाटली आणि संगोपनाचे संपादक अतुल देसाई यांनी याची शहानिशा केल्यावर अशी कोणत्याच प्रकारची योजना नसून या योजनेला बळी पडू नये। त्याचबरोबर ही योजना याच ठिकाणी फसली। मग आता नेमकी योजना खरी कोणत्या आहेत? ज्या पाल्यांच्या पालकांचा खरोखर मृत्यू झाला त्या पाल्यांना या योजनेचा लाभ कसा मिळेल, तर ती योजना कोणती आहेत हे सुद्धा आपण पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता का हा शासन अधिकृत GR आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना। तर मित्रांनो, या योजनेचं अगोदर नाव बालसंगोपन योजना होतं, तर या योजनेचं नाव आता बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचं नाव आता बदलण्यात आलं आहे। ज्या मुलांच्या पालकांचा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला असेल त्या पाल्यांना राज्य शासनाकडून 1,100 ते 2,500 रुपये हे मिळत असतात। तर मुख्यमंत्री बाल योजना ही योजना खोटी निघाली असून त्याच योजनेसंदर्भात मित्रांनो ही खरी योजना आहे। तर ती योजना म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई बालसंगोपन योजना। तुम्ही पाहू शकता की हा शासन GR आहे। तर या GRमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की जे पाल्य आहेत या पाल्यांना 1,100 ते 2,250 रुपये हे या योजनेमार्फत मिळत असतात। त्याचबरोबर या योजनेसाठी काही पात्रता आणि काही मर्यादासुद्धा असतात, ज्याची संपूर्ण माहिती या GRमध्ये दिली आहे। तर बालसंगोपन या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रंसुद्धा या GRमध्ये दिली आहे। तुम्ही GRमध्ये संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता। GR तुम्हाला पाहायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण GR तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता। त्याचबरोबर बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांच्या निवडीसाठी राबवायची काही प्रक्रियासुद्धा आहे। ती प्रक्रिया या ठिकाणी 5 नंबरचा मुद्दा आहे, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, यासाठी पात्रतेचा जर विचार केला तर ते सुद्धा आपण पाहूया। तर मित्रांनो, या योजनेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रंसुद्धा सादर करावी लागतात। तर ती कागदपत्र या ठिकाणी 9 नंबरच्या मुद्द्यावर ठेवली आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे जे बालसंगोपन सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना आहे या योजनेची माहिती महाराष्ट्राच्या जी वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट आहे, या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हा GR भेटून जाईल।
www.maharashtra.gov.in ही वेबसाईट असून या वेबसाईट तुम्हाला हा अर्ज भेटून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, काही महत्त्वाची या ठिकाणी जी अर्ज प्रक्रिया आहे, परिशिष्ट क आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बालसंगोपन योजनेअंतर्गत संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची अर्जाचा नमुना जो संस्थेतून तुम्हाला घ्यायचा आहे. अशा प्रकारचा हा नमुना असून तुम्ही नमुना मित्रांनो पाहू शकता. अशा प्रकारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन ही योजना असून बालसंगोपन योजना याचं नाव आता बदलून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचं नाव करण्यात आलं आहे. तर अशा प्रकारचा हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला GR डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये ॲटो डाउनलोड होऊन जाईल आणि याची संपूर्ण शहानिशा करूनच तुम्ही हा अर्ज मित्रांनो करायचा आहे. तर अशा प्रकारे याची संपूर्ण अपडेट माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो? माहिती योग्य वाटल्यास व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवायचं आहे. अशा प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करून ठेवून घ्या.